सोलापूर विद्यापीठाच्या ट्रान्सक्रिप्ट पोर्टलवर आपले स्वागत आहे। पहिल्या टप्प्यात अर्जदारांना त्यांचे शैक्षणिक तपशील भरावे लागतील। PRN कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे, जी तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर सापडेल आणि ती 6 किंवा 16 अंकांची असू शकते। महाविद्यालयाची निवड अर्जदाराने त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले किंवा सध्या नोंदणी केलेले महाविद्यालय सूचित करणे आवश्यक आहे। शैक्षणिक स्तर अर्जदाराने त्यांचा शैक्षणिक स्तर निवडणे आवश्यक आहे, जसे की बॅचलर, मास्टर्स किंवा इंटिग्रेटेड कोर्स निवडा। अर्जदाराने ज्या कोर्ससाठी ते ट्रान्सक्रिप्ट अर्ज करत आहेत ते निवडणे आवश्यक आहे। अजूनही कॉलेजमध्ये शिकत आहे अर्जदार सध्या शिकत असल्यास त्यांना होय निवडणे आवश्यक आहे। त्यांनी विशिष्ट पदवी पूर्ण केली असल्यास त्यांना नो निवडणे आवश्यक आहे। प्रवेश वर्ष आणि मानक अर्जदाराने प्रवेशाचे वर्ष आणि विशिष्ट महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला दर्जा निवडणे आवश्यक आहे। शेवटचे उपस्थित वर्ष आणि मानक अर्जदाराने शेवटचे उपस्थित वर्ष आणि मानक निवडणे आवश्यक आहे। सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शेवटचे परीक्षेचे वर्ष आणि इयत्ता निवडणे आवश्यक आहे। परीक्षा पॅटर्न अर्जदाराला विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचा नमुना निवडावा लागतो। जर तुम्हाला एका वर्षात फक्त एक मार्कशीट दिली गेली असेल तर तुम्हाला परीक्षेचा नमुना प्रकार म्हणून वार्षिक निवडणे आवश्यक आहे। जर तुम्हाला एका वर्षात 2 मार्कशीट जारी केल्या गेल्या असतील तर तुम्हाला परीक्षा पद्धतीचा प्रकार म्हणून सेमिस्टर निवडणे आवश्यक आहे। कृपया लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या मार्कशीटनुसार सर्व तपशील इनपुट निवड करावे लागतील। तुमचा ट्रान्सक्रिप्ट तुमच्या अपडेट केलेल्या तपशिलांच्या आधारे जारी केला जाईल। जर कोणतेही निवडलेले तपशील तुमच्या मार्कशीटवरील तपशिलांशी जुळत नसतील किंवा तुमच्याद्वारे कोणतेही खोटे तपशील प्रविष्ट केले गेले असतील तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा कोणताही परतावा मिळणार नाही। दुसऱ्या चरणात अर्जदाराने दिलेल्या ड्रॉपडाऊन पर्यायांमधून पुढील अभ्यास, PR आणि इतर ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्र अर्जाचे कारण निवडणे आवश्यक आहे। येथे तुम्हाला तुमचा ट्रान्सक्रिप्ट प्राप्त करण्यासाठी तुमच्या पसंतीचा पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे। ईमेल, कुरिअर किंवा पिकअप। ईमेल तुम्ही ईमेल निवडल्यास आम्ही तुमचा ट्रान्सक्रिप्ट तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवू। कुरिअर तुम्ही कुरिअर निवडल्यास कृपया तुम्हाला तुमचा ट्रान्सक्रिप्ट जिथे मिळवायचा आहे तो डिलिव्हरीचा पत्ता द्या। तुमचा ट्रान्सक्रिप्ट तयार झाल्यावर आम्ही ते प्रदान केलेल्या पत्त्यावर पाठवू आणि तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्याद्वारे ट्रॅकिंग तपशील तुमच्यासोबत शेअर करू। त्यांनी प्रवेश परीक्षेचे नाव, उदा, TOEFL, GMAT आणि परदेशातील विद्यापीठांची नावे प्रविष्ट करणे आवश्यक आहे जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे। विद्यार्थी दुसऱ्या देशात कायमस्वरूपी निवासासाठी PR अर्ज करत असल्यास त्यांनी प्रतिलिपी अर्जाचे कारण म्हणून PR हा पर्याय निवडणे आवश्यक आहे। अर्जदाराने ट्रान्सक्रिप्ट अर्जाचे कारण म्हणून अदर्ज निवडल्यास त्यांनी संपादन पर्याय टॅबमध्ये हेतू स्वहस्ते इनपुट करणे आवश्यक आहे। तिसऱ्या चरणात अर्जदारांना त्यांचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील। कृपया तुम्हाला ज्या गुणपत्रिकेसाठी ट्रान्सक्रिप्ट आवश्यक आहे त्याचे तपशील इनपुट करण्यासाठी शैक्षणिक तपशील जोडावर क्लिक करा। अर्जदाराने पहिल्या टप्प्यात तपशील आधीच अपडेट केले असल्याने ते हायलाइट केले जाईल। परीक्षेचा महिना आणि परीक्षेचे वर्ष तुम्ही विशिष्ट परीक्षा कधी दिली हे निवडणे आवश्यक आहे, कारण ते गुणपत्रिकेवर नमूद केले जाईल। स्वरूप प्रकार निवडा। तुमच्या मार्कशीटवर मार्क्सची माहिती असेल तर मार्क्स ऑप्शनवर क्लिक करून माहिती अपडेट करा आणि जर तुमच्या मार्कशीटवर ग्रेडची माहिती असेल तर ग्रेड ऑप्शनवर क्लिक करून ती माहिती भरा। विषय समाविष्ट करण्यासाठी ॲड सब्जेक्ट बटणावर क्लिक करा। त्यानंतर प्रत्येक विषयासाठी एक-एक करून तपशील इनपुट करा, जसे की विषय कोड, विषयाचे नाव,
कोर्स क्रेडिट्स आणि त्या विषयात मिळालेली ग्रेड. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर कृपया आवश्यक माहिती जतन करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा आणि पुढील चरणावर जा. चौथ्या चरणात येथे तुम्ही ज्या कोर्ससाठी अर्ज करत आहात त्यासाठी मार्कशीट अपलोड करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की तुम्हाला फक्त मूळ मार्कशीटची स्कॅन केलेली कॉपी जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे. तुम्हाला वैयक्तिक मूळ मार्कशीट एक करून अपलोड करणे आवश्यक आहे. फाईलचा आकार 5 MB पेक्षा जास्त नसावा. जर फर्दर स्टडीज उद्देश असेल तर विद्यार्थ्याने प्रवेश परीक्षेसाठी देखील गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी किंवा फेल मार्कशीट अपलोड करायची असल्यास त्यांना फक्त ॲड मोर एटीकेटी मार्कशीट पर्याय वापरावा लागेल. प्लस चिन्हावर क्लिक करा. मार्कशीटचे नाव प्रविष्ट करा. उदाहरणार्थ इयर 1 एटीकेटी, इयर 2 एटीकेटी. मार्कशीट अपलोड करा आणि टॅब बंद करा. कृपया लक्षात घ्या की तुम्हाला मार्कशीट्स वाचनीय स्थितीत कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय आणि सरळ स्थितीत अपलोड करणे आवश्यक आहे. पूर्वावलोकन चरणात तुम्ही एंटर केलेल्या संपर्क आणि ट्रान्स्क्रिप्ट आवश्यक तपशील आणि अपलोड केलेल्या दस्तऐवजांचे पुनरावलोकन करू शकता. पेमेंटसाठी प्रक्रियावर क्लिक करण्यापूर्वी सर्व तपशील आणि दस्तऐवज पुन्हा तपासा. जर एखाद्या अर्जदाराला आढळले की त्यांनी प्रविष्ट केलेल्या माहितीमध्ये मिस्टेक असू शकतात किंवा अपलोड केलेले दस्तऐवज योग्य स्वरूपात किंवा वाचण्यायोग्य स्थितीत नसल्यास ते प्रीवियस बटणावर क्लिक करू शकतात. हे त्यांना मागील चरणावर परत घेऊन जाईल जेथे ते पुढील चरणावर जाण्यापूर्वी आवश्यक सुधारणा करू शकतात. कृपया लक्षात घ्या की चुकीच्या तपशील किंवा कागदपत्रांसाठी विद्यापीठ जबाबदार नाही. कृपया सूचित करा की जर अर्जदाराने चुकीचे तपशील किंवा कागदपत्रे दिली तर त्यांचा अर्ज होल्डवर ठेवला जाऊ शकतो आणि नाकारण्याची शक्यता आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करण्यापूर्वी कृपया खात्री करा की तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सह सर्व तपशील तपासले आहे. कृपया लक्षात घ्या की एकदा भरलेले शुल्क परतन करण्यायोग्य आहे. जेव्हा तुम्हाला खात्री असेल तेव्हाच पेमेंट करण्यासाठी पुढे जा. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाईल. धन्यवाद.